त्या ठिकाणी शरदजी वाणी, जयप्रकाशजी बाविस्कर, मला आठवतं असे अनेक आमदार निवडून गेलेले आहेत. त्यांचा आदेश जर आला तर आम्ही त्या ठिकाणी लढत सुद्धा देऊ. त्यामुळे विधान परिषदेचा बिगुल वाजतात भाजप आणि शिंदे सेनांमध्ये गावच्या जागेवरून या ठिकाणी रस्सीखेच सुरू आहेत. खऱ्या अर्थाने उद्यापासून नामनिर्देश पत्र हे व्हायला सुरुवात होते आहेत. तरीही अद्याप पाव येतो या ठिकाणी या जळगावच्या जागेवरून या ठिकाणी तिढा जो आहे तो सुटलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाचोऱ्याला शिंदे सेनेची आढावा बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. यावर अधिक बोलण्यासाठी स्वतः शिंदे सेनेचे नेते जे आहेत उमेश पाटील आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल? खरं तर या ठिकाणी आढावा बैठक पार पडली, काय एकंदरीत चर्चा झाली? आमच्या या बैठका महाराष्ट्रभरात आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जो SIR यादी आपण जी काही सखोल पुनरीक्षण चालू आहे त्याच्याच अनुषंगाने ही बैठक आज या ठिकाणी आमदार दिलीपजी लांडे, आमदार किशोरराव पाटील यांच्या उपस्थितीत आमच्या 3 विधानसभेची होती. मात्र ही बैठक काही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी नव्हती. ही संघटनेचा अनुरूप कार्यक्रम त्या ठिकाणी होता. ओके दादा, खरं तर या ठिकाणी जळगावची जागा शिंदे सेनेला सुटायच्या अगोदरच या ठिकाणी गुलाबराव पाटील असतील, किशोरप्पा पाटील यांच्या पुत्रांची या ठिकाणी नाव चर्चेत आहेत. नाही, आमची मुख्य मागणी जी आहे की इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेची जागा ही मूळ शिवसेनेची होती. शिवसेनेचे या ठिकाणी शरदजी वाणी, जयप्रकाशजी बाविस्कर, मला आठवतं असे अनेक आमदार निवडून गेलेले आहेत. शिवसेनेचे आमदार, नगरपालिका ताकद देखील तेवढी ताकदीने आहेत आणि म्हणून स्वाभाविक कार्यकर्त्यांचं, लोकप्रतिनिधींसह आमचे पालकमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना तीच विनंती राहील की ही जागा आपल्याला शिवसेनेला घेता आली तर तो कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. ओके, खरं तर दादा या ठिकाणी गिरीश महाजन म्हणताय की बहुमताच्या जोरावर या ठिकाणी जागा सोडली जाणार आहेत. खरं तर किती प्रमाणात आपल्याला विश्वास आहे शिंदे सेनेला या ठिकाणी जागा सुटेल? ते आमची ही भावना आहे, आमची प्रामाणिक मागणी आहे, त्याला बेस आहे. यापूर्वी होती, आम्ही असं पण नाही की कुठूनही काही मागणी करतोय. त्यामुळे त्यांचा जी मागणी आहे तो त्यांचा भावना, त्यांचा आंतरप्रश्न आहे. आमची जी भावना आहे ती आमची वस्तुस्थितीवर आधारित आहे, ती आम्ही मांडतोय आणि त्यामुळे निश्चित या सगळ्या संदर्भातला योग्य निर्णय मुख्य नेते त्या ठिकाणी घेतील आणि ते जो काही निर्णय घेतील त्या अनुषंगाने आम्ही सगळे काम करू. ओके दादा, खरं तर या ठिकाणी शिंदे सेनेला जागा न सुटल्यास मैत्रीपूर्व या ठिकाणी लढत होती. जर ही जागा भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सोडली नाही तर याच्यातला निर्णय मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्या अनुषंगाने आम्ही काम करू. त्यांचा आदेश जर आला तर आम्ही त्या ठिकाणी लढत सुद्धा देऊ. त्यामुळे सर्व अधिकार आमच्या नेत्यांचा आहे, त्यांचा आदेश हा शिरसावंत्याचा. ओके, खरं तर या ठिकाणची जागा शिंदे सेनेला सुटली नाही तर वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होतील अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य जे आहे उमेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. द न्यूज क्रीडासाठी मी जीवन चव्हाण, पाचोरा, जळगाव.